महाराष्ट्राचं राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा आणि सोबतच नाजूक कोमल फुलांच्याही देशा किंवा अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा अशा ठिकाणाहून आलेले आपण सर्व या माझ्या गोव्याच्या भूमीत जिथं वनश्रीची कारागिरी दिसते, जिथं नारळ गड्या नारळ मधाचे किंवा उन्हाळ्यात खारा वारा अशा या माझ्या गोव्याच्या भूमीत आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्र हो, मगाशी दीप प्रज्वलन करत असताना लक्षात आलं की मला वात दिसत नाही। डोळ्यांची समस्या आहे थोडीशी, पण वात जरी दिसत नसली तरी ज्योत निश्चित दिसते आणि अशा प्रकारच्या विविध क्षेत्रात आपापल्या तेजानं झळकत राहिलेल्या अनेक ज्योतींचा सन्मान या इथं होणार आहे। त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। मित्र हो, ज्योत पेटवण्यासाठी दुसरी ज्योत लागते, हे आपण लक्षात ठेवूया। पुरस्कारांचे जे मानकरी आहेत, ज्यांना इथं पुरस्कार दिले जाणार आहेत, ते विविध क्षेत्रातील आहेत। सामाजिक, सांस्कृतिक यासोबतच औद्योगिक, कृषी, मला वाटतं अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा इथं गौरव या इथं होणार आहे। परंतु ज्योतीने ज्योत जशी दुसरी ज्योत पेटते, त्याचप्रमाणे या गुणवंतांचा आणि या आधीही ज्यांना भास्कर अवॉर्ड किंवा आपला भारतभूषण पुरस्कार मिळाला, त्या सर्वांनी अशाच असंख्य ज्योती पेटण्यासाठी प्रयत्नरत राहावं, यासाठी त्यांना अभिनंदनासोबत मी शुभेच्छाही देतो। मला वाटतं अधिक बोलण्या मी एकच सांगेन की मला अलीकडे सगळीकडे सांस्कृतिक प्रदूषण असे आपण प्रदूषणग्रस्त अशी आपली सामाजिक अथवा इतर प्रकारची व्यवस्था आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे। हे सांस्कृतिक प्रदूषण टाळण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत आणि हे सर्व प्रयत्न आपण सर्वजण एकमुखानं, एकचित्तानं, एकमतानं करूया, एवढंच मला सांगायचं आहे। मित्र हो, अजून एकच गोष्ट छोटीशी सांगतो की मला वाटतं या आधीही मी याच व्यासपीठावरती याच ठिकाणी अध्यक्ष म्हणून होतो। महाराष्ट्रात अनंत काणेकर या नावाचे एक ज्येष्ठ साहित्यिक, ते अनेक कार्यक्रमांचे अध्यक्ष असायचे। मध्यंतरी कुठंतरी वाचलं की महाराष्ट्रात अध्यक्ष आहे पक्ष नाही आणि पक्ष आहे अध्यक्ष नाही, अशी व्यवस्था महाराष्ट्रात अशी परिस्थिती आलेली होती किंवा आहे असेल, मला माहिती नाही आहे। परंतु अशा वेळी अध्यक्ष म्हणून मला बोलावण्यामध्ये BBL किंवा डॉक्टर राजीव लोहार यांचा नेमका काय उद्देश आहे मला माहिती नाही आहे, कारण तसा मी पक्ष बदलू आहे। म्हणजे मी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं, शाळेच्या बक्षीस वितरण समारंभापासून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं अध्यक्ष स्थान भूषवलेलं आहे। म्हणजे माझा पक्ष
हा एकच नाही आहे, किंवा पक्ष बदलू असं म्हणूया, तरी पण मला इथं बोलावण्यात आलं. मी कृतज्ञता व्यक्त करतो. आभाराचा भार तुमच्यावर कुणावर टाकण्याचा अर्थ नाही आहे. त्यामुळं कृतज्ञता व्यक्त करणं, आपणा सर्वांनी माझं भाषण ऐकून घेतलं याबद्दल तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक कृतज्ञता. पण त्याबरोबर परत एकदा सांगतो आहे की या पुरस्कारांच्या सर्व मानकऱ्यांचं मनःपूर्वक पुनश्च एक बार अभिनंदन करतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर माननीय राज तिलक नाईक यांचा सत्कार. यानंतर आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत त्या क्षणाकडे वळूयात. मुख्य पुरस्कार प्रदान सोहळा दी प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड 2024 प्रदान समारंभास प्रारंभ होत आहे. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की कृपया आपण उभे राहावे. भास्कर अवॉर्ड 2024 प्रदान समारंभ संपन्न होत आहे. सर्वप्रथम माननीय पद्मश्री माननीय संजय अनंत पाटील, कृतिशील शेतकरी, सावई वेरे, फोंडा, गोवा यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावेत. माननीय संजय अनंत पाटील यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. माननीय पद्मश्री संजय अनंत पाटील. ज्यांना गोव्यामध्ये वन मॅन आर्मी असं संबोधलं जातं ते माननीय संजय अनंत पाटील यांचा सत्कार संपन्न झालाय. कृपया जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय नलिनी दिदी माधवजी पोद्दार यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावेत. माननीय नलिनी दिदी माधवजी पोद्दार, संचालक माधव आश्रम, भोपाळ, मध्य प्रदेश. मान्यवरांना विनंती आहे की आपण पुढच्या रूम मध्ये उभे राहावे. यानंतर माननीय सौ श्रद्धा प्रवीण तांडे, आदर्श शिक्षिका, श्री सरस्वती विद्यालय, आरवली, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे. माननीय सौ श्रद्धा प्रवीण तांडे, आदर्श शिक्षिका, श्री सरस्वती विद्यालय, आरवली, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. मान्यवरांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावे. माननीय सौ श्रद्धा प्रवीण तांडे, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय सचिन जगन्नाथ सावंत, संस्थापक इंद्रजा डेव्हलपर्स, वाई, सातारा यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावे. माननीय सचिन जगन्नाथ सावंत, संस्थापक इंद्रजा डेव्हलपर्स, वाई, सातारा. संचालक नॅशनल पब्लिक स्कूल, वाई, इंद्रजा डेव्हलपरच्या माध्यमातून गेली 10 वर्ष बांधकाम क्षेत्रात कार्यरत. यानंतर माननीय किरण धोंडीराम कोळी यांच्या वतीने माननीय अवधूत डोईजड, माननीय सुनील पाटील हे भास्कर अवॉर्ड स्वीकारतील. माननीय किरण धोंडीराम कोळी, संस्थापक किरण लेवर ग्रुप ऑफ कंपनीज, कोल्हापूर.
किरण लेबर ग्रुप या कंपनीने शिरोली MIDC मधील 26 कंपन्यात 4,500, गोकुळ शिरगाव MIDC 2,500, कागल पंचायत MIDC 2,500 कामगार पुरवले आहेत। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माननीय किरण धोंडीराम कोळी, संस्थापक किरण लेबर ग्रुप ऑफ कंपनीज कोल्हापूर। यानंतर माननीय आरती काळेनगरकर यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। माननीय आरती काळेनगरकर, अहमदनगर, महाराष्ट्र यांना या ठिकाणी भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावे। माननीय आरती काळेनगरकर, अहमदनगर, महाराष्ट्र। माननीय आरती काळेनगरकर, यानंतर माननीय संतोष रावसाहेब चव्हाण, जिल्हाध्यक्ष भाजपा क्रीडा आघाडी चिपळूण रत्नागिरी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय संतोष रावसाहेब चव्हाण, जिल्हाध्यक्ष भाजपा क्रीडा आघाडी चिपळूण रत्नागिरी। मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार संपन्न करावा। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माननीय संतोष रावसाहेब चव्हाण, जिल्हाध्यक्ष भाजप क्रीडा आघाडी चिपळूण रत्नागिरी। माननीय संतोष रावसाहेब चव्हाण यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय शशिकांत तुकाराम बदाणे, ॲग्रिकल्चरिस्ट अँड सोशल वर्कर, नागाव तालुका अँड डिस्ट्रिक्ट धुळे यांना या ठिकाणी भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। माननीय शशिकांत तुकाराम बदाणे, धुळे। सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात। माननीय शशिकांत तुकाराम बदाणे, प्रेसिडेंट, नवजीवन विद्या विकास मंडळ, नागाव, धुळे। माननीय वैशाली वाफळेकर, लावणी सम्राज्ञी, भाखारी, चौफुला, पुणे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय वैशाली वाफळेकर यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। सांस्कृतिक लावणी, कला प्रबोधन, प्रसार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय वैशाली वाफळेकर, लावणी सम्राज्ञी, भाखारी, चौफुला, पुणे यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। पुरस्कार प्राप्त मान्यवरांना विनंती आहे पुरस्कार प्राप्त मान्यवरांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारायचा आहे। माननीय वैशाली वाफळेकर यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माननीय वैशाली वाफळेकर, चौफुला, पुणे। यानंतर माननीय तुषार सुरेंद्र साळवी, युवा सेना तालुका प्रमुख, शिवसेना, रत्नागिरी यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। माननीय तुषार सुरेंद्र साळवी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय तुषार सुरेंद्र साळवी, माननीय महेश वसंतराव गोंजारी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय महेश वसंतराव गोंजारी, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वाई, सातारा यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माननीय महेश वसंतराव गोंजारी,
उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाई सातारा। यानंतर माननीय साईनाथ वाळेकर शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक वाई सातारा यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय साईनाथ वाळेकर शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक वाई सातारा यांना या ठिकाणी भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येत आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते माननीय साईनाथ वाळेकर शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक वाई सातारा यांना सन्मानित करावे। माननीय साईनाथ वाळेकर शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक वाई सातारा शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। माननीय साईनाथ वाळेकर शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक वाई सातारा। यानंतर माननीय प्रभाकर आरेकर संस्थापक अध्यक्ष श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय प्रभाकर आरेकर संस्थापक अध्यक्ष श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था चिपळूण जिल्हा रत्नागिरी मान्यवरांचे शुभ हस्ते त्यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। माननीय प्रभाकर आरेकर संस्थापक अध्यक्ष श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था चिपळूण जिल्हा रत्नागिरी बँकिंग व सहकार क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर प्रभाकर आरेकर यांनी श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची 20 वर्षापूर्वी स्थापना केली होती। सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय प्रभाकर आरेकर यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय योगेश शंकरराव देशमुख नृत्य दिग्दर्शक चिंचवड गांधी पेठ पुणे यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। माननीय योगेश शंकरराव देशमुख नृत्य दिग्दर्शक चिंचवड गांधी पेठ पुणे। माननीय योगेश शंकरराव देशमुख नृत्य दिग्दर्शक चिंचवड गांधी पेठ पुणे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय वैशाली उर्फ वर्षा अंधारे समसापूरकर यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येईल। माननीय वैशाली उर्फ वर्षा अंधारे समसापूरकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय वैशाली उर्फ वर्षा अंधारे समसापूरकर यानंतर माननीय वैशाली उर्फ वर्षा अंधारे समसापूरकर यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येत आहे। सामाजिक कार्य नृत्य करणे पारंपरिक लावणी जपणे या उद्देशाने लावणी क्षेत्रात पदार्पण केले। माननीय वैशाली उर्फ वर्षा अंधारे समसापूरकर यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। माननीय सौ अर्चना संदीप माळे सामाजिक महिला आर्थिक विकास सहकार क्षेत्रातील आदर्श नवदुर्गा माननीय सौ अर्चना संदीप माळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय सौ अर्चना संदीप माळे सामाजिक महिला आर्थिक विकास सहकार क्षेत्रातील आदर्श नवदुर्गा यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येईल। माननीय सौ अर्चना संदीप माळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। यानंतर
माननीय सौ श्रमी सुनील भोसले उपसंपादक दैनिक तरुण भारत गोवा यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय सौ श्रमी सुनील भोसले उपसंपादक दैनिक तरुण भारत गोवा। पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ श्रमी सुनील भोसले उपसंपादक दैनिक तरुण भारत गोवा यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। अरे माँ वाच गए ए माँ सांग वाच माँ कोस्ता तो कॅमेरा पण वाच सांग तो भावजी यानंतर माननीय औदुंबर शिंदे उपस्थित राहावे। माननीय औदुंबर शिंदे चीफ रिपोर्टर पुढारी गोवा। माननीय औदुंबर शिंदे चीफ रिपोर्टर पुढारी गोवा। माननीय औदुंबर शिंदे यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। माननीय औदुंबर शिंदे चीफ रिपोर्टर पुढारी गोवा। यानंतर माननीय तुकाराम हरिश्चंद्र सावंत यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय तुकाराम हरिश्चंद्र सावंत डिक्टोरी तालुका प्रतिनिधी दैनिक गोमंतक गोवा। मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। माननीय तुकाराम हरिश्चंद्र सावंत डिचोली तालुका प्रतिनिधी दैनिक गोमंतक गोवा। पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श असे व्यक्तिमत्व माननीय तुकाराम हरिश्चंद्र सावंत यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय महेश गाडी सिनियर रिपोर्टर इन प्रुडंट मीडिया गोवा। माननीय महेश गाडी सिनियर रिपोर्टर प्रुडंट मीडिया गोवा। मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येत आहे। माननीय महेश गाडी सिनियर रिपोर्टर प्रुडंट मीडिया गोवा। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर उद्योजक धनंजय बाबर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय धनंजय बाबर वाई सातारा। मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। माननीय धनंजय बाबर सातारा। विचारायचं होतं मला त्यांचं ते वरतीच आहे। त्यासाठी मला कोणतरी हवं की ज्याला विचारायला की बाबा काय आहे तुमचा कार्यक्रम काय आहे। बाबा यानंतर माननीय पंकज शरदचंद्र शेटे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय पंकज शरदचंद्र शेटे वरिष्ठ उपसंपादक दैनिक लोकमत मुरगाव तालुका प्रतिनिधी गोवा। मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येत आहे। माननीय पंकज शरदचंद्र शेटे वरिष्ठ उपसंपादक दैनिक लोकमत मुरगाव तालुका प्रतिनिधी गोवा। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। माननीय पंकज शरदचंद्र शेटे वरिष्ठ उपसंपादक दैनिक लोकमत गोवा। यानंतर माननीय संजय दगाजीराव पाटील आदर्श शिक्षक अभिनय कलाकार शिरपूर जिल्हा धुळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय संजय दगाजीराव पाटील आदर्श शिक्षक अभिनय कलाकार शिरपूर जिल्हा धुळे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर
माननीय सौ स्वाती योगेश गोखले प्रसिद्ध चित्रकार अग्निहोत्र प्रचारक पुणे यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येईल। माननीय सौ स्वाती योगेश गोखले प्रसिद्ध चित्रकार अग्निहोत्र प्रचारक पुणे। सामाजिक प्रबोधन अग्निहोत्र प्रबोधन प्रसार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ स्वाती योगेश गोखले यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय ॲडव्होकेट क्रांती नितीन पाटील सहसचिव इस्लामपूर बार असोसिएशन जिल्हा सांगली यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय ॲडव्होकेट क्रांती नितीन पाटील सहसचिव इस्लामपूर बार असोसिएशन जिल्हा सांगली यांना मान्यवरांच्या हस्ते भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येत आहे। माननीय ॲडव्होकेट क्रांती नितीन पाटील यांचे पणजोबा क्रांतिसिंह नाना पाटील। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ॲडव्होकेट क्रांती नितीन पाटील सहसचिव इस्लामपूर बार असोसिएशन जिल्हा सांगली। यानंतर माननीय विनोद विठ्ठल कळंबे अष्टपैलू आदर्श व्यक्तिमत्व सातारा यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय विनोद विठ्ठल कळंबे अष्टपैलू आदर्श व्यक्तिमत्व सातारा मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय माया बायडाबाई अंधारे खामगाव तालुका जिल्हा धाराशिव महाराष्ट्र यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय माया बायडाबाई अंधारे खामगाव तालुका जिल्हा धाराशिव महाराष्ट्र। लावणी कला क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय माया अंधारे यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय डॉक्टर मनोज विश्वासराव देसाई आयडियल मेडिकल केअर सांगली महाराष्ट्र यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येईल। माननीय डॉक्टर मनोज विश्वासराव देसाई आयडियल मेडिकल केअर सांगली महाराष्ट्र यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय डॉक्टर मनोज विश्वासराव देसाई आयडियल मेडिकल केअर सांगली महाराष्ट्र मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। यानंतर सौ उमा मनोज देसाई सांगली यांना देखील भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येईल। माननीय सौ उमा मनोज देसाई सांगली शिक्षण क्षेत्रातील आदर्श असे व्यक्तिमत्व माननीय सौ उमा मनोज देसाई यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय उज्ज्वला सुभाष पंगेडकर संपादक साप्ताहिक रत्नागिरी वैभव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय उज्ज्वला सुभाष पंगेडकर संपादक साप्ताहिक रत्नागिरी वैभव रत्नागिरी पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श असं व्यक्तिमत्व माननीय उज्ज्वला सुभाष पंगेडकर यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय मोहन अण्णासाहेब चौगुले आदर्श पत्रभूषण इचलकरंजी महाराष्ट्र यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय मोहन अण्णासाहेब चौगुले आदर्श पत्रभूषण इचलकरंजी महाराष्ट्र। अवधूत मित्रमंडळाचे काही वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलाय। यानंतर गोविंदराव हायस्कूल विद्यार्थी संसद समितीवर निवड। माननीय मोहन अण्णासाहेब चौगुले
वैभव जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाल, तालुका रायगड, तालुका कराड, जिल्हा सातारा, महाराष्ट्र यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येईल। माननीय सौ अनिता वैभव जाधव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श कामगिरीबद्दल त्यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येत आहे। माननीय सौ अनिता वैभव जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाल, तालुका कराड, जिल्हा सातारा। पुरस्कार वतीन घेतात म्हणून तिने तो पुरस्कार आपण माननीय सौ अनिता वैभव जाधव यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। माननीय सौ अनिता वैभव जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाल, तालुका कराड, जिल्हा सातारा। मॉडेल शिक्षिका म्हणून त्यांना संबोधलं जातं। यानंतर माननीय भगवान नामदेव शेवाळे, रेटरे धरण, तालुका वाळवा, जिल्हा सांगली यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येईल। माननीय भगवान नामदेव शेवाळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। प्राणी मित्र, गो संरक्षक, आदर्श कृषी विकासक म्हणून त्यांची ओळख आहे। माननीय भगवान नामदेव शेवाळे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय पांडुरंग पुंडलिक बरळ यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय पांडुरंग पुंडलिक बरळ, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। कृषी क्षेत्रातील आदर्श कामगिरीबद्दल त्यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येत आहे। माननीय पांडुरंग पुंडलिक बरळ, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय श्री सुदन मोलू फडते, निवेदक, कलाकार, संगीत शिक्षक यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय श्री सुदन मोलू फडते, निवेदक, कलाकार, संगीत शिक्षक, गोवा यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। माननीय श्री सुदन मोलू फडते, गोवा। काका धावते बाबा। पहिली परमिशन मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावे। मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावे। माननीय दत्ता मर्डेकर यांना विनंती आहे की आपण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे। महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या 19व्या भास्कर अवॉर्ड 2024 च्या समारंभासाठी सर्व मान्यवर, विशेषतः केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खरब साहेब, विनायक खेडेकर साहेब, संजय पाटील साहेब, नलिनी दीदी पोद्दार आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे आपल्या इथं जे सगळे पुरस्कारार्थी आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं त्यांच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी हा उपक्रम घेतलेला आहे। ते स्वतः, त्यांचे नातेवाईक, त्यांचे कौटुंबिक सर्व या इथे उपस्थित राहिले। त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रम सर्व अतिशय नीटनेटका आणि चांगला व्यवस्थित करण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो
आणि कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीनं संपला असं जाहीर करतो. व्हॉट्सॲप केलं व्हिडिओ आणि फोटो व्हॉट्सॲप केलं. हां बरं या बाय बाय. बाबा हे पण घेऊन जा की ग्रुप फोटो काढा. ग्रुप फोटो काढले. फक्त त्यांना जाऊ बाबांनी वरांचा बाबा तेवटेन पावलो. मामा मोहन मामा हो काय मोहन मामा मोहन चौगुले बघतच नाही मोहन चौगुले हो मोहन चौगुले दादा जरा